एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 18-19 वर्षाची तरुणी होती. दिसायला सुद्धा सुंदर होती आणि ती मागच्या काही दिवसांपासून जरा वेगळ्याच पद्धतीनं राहत होती. तिच्या राहणीमानामध्ये, बोलण्यामध्ये थोडा फरक तिच्या घरच्यांना, आईवडिलांना जाणवत होता. पण मात्र तिच्या आईवडिलांनी जेव्हा तिच्याकडं जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं तुला काय होतं आहे, कशामुळं होतं आहे, तुझी तब्येत तर व्यवस्थित आहे ना, तुझी अशी वागणूक कशामुळं बदलली, तेव्हा ती घरच्यांना काहीही बोलली नाही किंवा काहीही सांगितलं नाही. मग असंच काही दिवस घडल्यानंतर एक दिवस जेव्हा संध्याकाळ झाली आणि ती तरुणी तिच्या आईवडिलांसोबत, घरच्या सदस्यांसोबत अगदी चांगल्या पद्धतीचं जेवण करून तिच्या रूममध्ये जाऊन झोपली. आणि रूममध्ये जाऊन झोपल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आणि त्या तरुणीची आई तिला उठवायला जेव्हा तिच्या खोलीमध्ये गेली तेव्हा तिनं दार वाजवलं, पण मात्र काही केल्या आतमधून दार उघडलं जात नव्हतं. मग जेव्हा तिनं दार उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की घरामध्ये ती तरुणी नाही आहे. जेव्हा इकडं तिकडं पाहिलं तर त्या ठिकाणी ती ज्या पलंगावर झोपलेली होती, ज्या कॉटवर झोपलेली होती, त्या कॉटवर लांब लचक अशी 5 फुटाची सापाची कातण होती. म्हणजे जेव्हा साप आपली स्वतःचं शरीर बदलून दुसरं शरीर धारण करून म्हणजे बाहेर निघतो, ते अंग सोडून त्याला कातण म्हणतात. ती कातण त्या पलंगावर त्या ठिकाणी 5 फुटाची होती. त्या कातणच्या बाजूला त्या तरुणीच्या बांगड्या पडलेल्या होत्या. तिच्या अंगावरचे जे काही धागे दोरे होते ते सुद्धा त्याच कातणीवर पडलेले होते आणि ती कातण फक्त त्या पलंगावर होती. आजूबाजूला ती तरुणी कुठेही नव्हती. जसं त्या आईवडिलांनी ते दृश्य पाहिलं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावं काय नाही त्यांना समजत नव्हतं. त्यांची तरुणी नेमकी गेली कुठं आणि त्यांच्या पोरीच्या जागेवरती नागिन आली कुठं, असाच प्रश्न त्यांना पडला आणि संपल्या गल्लीमध्ये आरडून ओरडून बोबाटा झाला. जेव्हा त्या पोरीच्या आईवडिलांनी आरडावारडा चालू केला तसे गावकरी, गल्लीतले लोक त्या ठिकाणी जमा झाल्यानंतर बघता ही सगळी बातमी वाऱ्यासारखी सगळीकडं पसरली की पोरीची नागिन झाली आणि ती गायब झाली. मग आता गायब झाल्यामुळं त्या आजूबाजूचे म्हातारे जे लोक आहेत, त्यापैकी काही महिला आहेत, त्यांनी लगेच त्यांच्या घरापाशी जाऊन पूजा पाठ करायला सुरुवात केली. लगेच काही लोक तंत्र मंत्र बोलायला सुरुवात आले. घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. बघता ही बातमी त्या ठिकाणी पोलीस पाटलापर्यंत पोहोचली. त्यानं तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली. पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या खोलीचा, त्या कॉटचा पंचनामा केला. संपूर्ण दृश्य पाहिलं तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं आणि दडलेलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील फफूकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 18-19 वर्षीय तरुणी जी दिसायला अतिशय सुंदर होती, ती अचानक तरुणीचं रूप सोडून नागिन झाली होती आणि तिची कातण त्या पलंगावर, त्या कॉटवर सापडलेली होती. मग त्या ठिकाणी पोलीस आले. पोलिसांनी पंचनामा केला. त्या कॉटच्या आजूबाजूला सगळं काही तपासून पाहिलं तेव्हा पोलिसांना त्या ठिकाणी कातण सापडली, त्या तरुणीच्या बांगड्या सापडल्या, सिंदूर सापडला आणि अन्य काही गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या. पण मात्र पोलीस तपासामधून समोर आल्यानंतर पोलिसांनी या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही की आजकालच्या जमान्यामध्ये महिलेची कुठं नागिन होऊ शकते का आणि ती अशा पद्धतीनं रूप बदलू शकते का. त्यांनी काही विश्वास ठेवला नाही. पण तांत्रिक पुराव्याचा आधार घेत तपास करायचं ठरवलं. तोपर्यंत आजूबाजूला लोक मंत्र, तंत्र आणि पूजापाठ करायला सुद्धा सुरुवात केली होती. काही जण घाबरत होते की आमच्या इकडं असंच घडलं होतं, आमच्या तिकडे एकदा असंच घडलं होतं, आमच्या काळात अशा काही घटना घडलेल्या आहेत, अशा चर्चा तिथं मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या होत्या. मग पोलिसांनी पंचनामा करून त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर पोलिसांनी काय केलं, ती जी तरुणी आहे तिच्या मोबाईलचा CDR काढला, तिच्या घरच्यांच्या लोकांचा सुद्धा CDR काढला आणि याच्यामधून काही समोर येतं आहे का हे तपासलं.
जेव्हा त्या पोरीच्या मोबाईलचा CDR काढला तेव्हा समजलं की ती पोरगी गावातल्याच एका तरुणासोबत संपर्कात आहे आणि त्याच्यासोबत ती वारंवार फोनवर तासनतास बोलत आहे. मग ही त्या पोरासोबत कशामध्ये बोलत होती, काय बोलत होती याचा जेव्हा पोलिसांनी तपास केला आणि त्या पोराचे जेव्हा कॉल डिटेल्स तपासले, त्याचं लोकेशन तपासलं, तेव्हा समजलं की ते पोरगंसुद्धा गावामध्ये नाही, ते पोरगंसुद्धा बेपत्ता आहे. मग ते पोरगं बेपत्ता आहे, ही तरुणी बेपत्ता आहे, हे दोघं तासनतास एकमेकांसोबत बोलत होते. मग हे प्रेम प्रकरण आहे आणि प्रेम प्रकरणामध्येच ह्या दोघा जणांनी अशा पद्धतीचा बनाव रचलेला आहे. जेव्हा पोलिसांनी पुन्हा त्या पोरीच्या घरी जाऊन पाहिलं, तिच्या बेडवर तपासलं, तेव्हा समजलं की तिच्या घराला पाठीमागून एक खिडकी आहे आणि त्या खिडकीमधून सहज एखादा व्यक्ती बाहेरच्या बाहेर निघून जाऊ शकतो आणि ती खिडकी पुन्हा जशाल तशी लावून घेता येते असं पोलिसांना समजलं. तेव्हा पोलिसांनी ओळखलं की हे त्या पोरीनंच सगळा केलेला बनाव आहे आणि ती नागिन झाल्याचं दाखवण्याला आहे. कारण की तिनं लगेच ओळखलं होतं की तिच्या गावामधले जे लोक आहेत हे अंधश्रद्धेला मोठ्या प्रमाणात मानतात. म्हणूनच काही जण त्या ठिकाणी तंत्रमंत्र म्हणायला आले होते. तिला वाटलं की कोणालाही समजणार नाही, काय नाही. पण पोलिसांनी तिचा CDR काढल्यामुळं, त्या पोराचा CDR काढल्यामुळं दोघं जण पळून गेलेले आहेत आणि पळून जाऊन एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहत आहेत अशी माहिती पोलिसांना समजलेली आहे. पोलिस आता लवकरच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या आईवडिलांच्या हवाली करणार आहेत आणि अशा पद्धतीनं या काळात तरी काही घडत नाही हेच दाखवून देणार आहेत. पण मात्र ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडलेली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं आव्हान करत असतो आणि सांगत असतो की बघा कशा पद्धतीनं घडतंय. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरामध्ये जर असं कुठं घडलं तर त्याच्यावर लगेचच विश्वास ठेवू नका जोपर्यंत पोलीस तपास करत नाहीत.